रक्षाबंधन स्पेशल नारळी भात कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. नारळी भात बनवायच्या आधी आधी आपण नारळ फोडून घेऊया. नारळ फोडून आपण बाजूला ठेवूयात. इथे नारळी भात बनवण्यासाठी मी ते 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही हवं तर कोलमही घेऊ शकता. तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याचबरोबर तांदूळ हा आपण पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवूया. तांदूळ एका बाजूला भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात. कढई तापली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं. तूप घातलं की त्यामध्ये आपण गोड चवीचे जे मसाले असतात ते घालायचे आहेत. दालचिनी घातली आहे 1 इंच, त्याचबरोबर 3 लवंग आणि 2 वेलची. त्यांचं असं तोंड उघडून आपल्याला घालायचं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला तांदूळ चांगला निथळून जो मगाशी आपण भिजत ठेवला होता तो चांगला निथळून घालायचा आहे. तांदूळ आपल्याला चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा. असं केलं की काय होतं, की भात हा मोकळा चडचडीत होतो. त्याचबरोबर भाताची चवही खूप छान लागते. आपण मंद गॅसवरती हा तांदूळ चांगला परतून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं तांदूळ आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. शक्य असल्यास गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका. गरम किंवा कोमट पाणी घातलं तरी चालेल. जेवढा तांदूळ आहे, 1 वाटी तांदूळ असेल तर आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे भात आपला बरोबर मोकळा सडसडीत होतो. आता इथे मी पाणी घातलेलं आहे. 1 वाटी तांदूळ घेतले होते म्हणून मी इथे 2 वाटी पाणी घातलं. त्याचबरोबर आपल्याला इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबामुळे चव चांगली लागते. लिंबू अवश्य घाला. चवीपुरतं मीठ घालायचं. लिंबू घातल्याने काय होतं, की भात हा मोकळा सडसडीत, त्याचबरोबर भाताची चवही चांगली लागते. ते लिंबू आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं हलवून घेऊयात हलक्या हाताने आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरती हा तांदूळ पटकन शिजतो. जवळपास सर्व पाणी आटत आलं, की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता पहा पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता झाकण ठेवते 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पाहूया. भात शिजला की नाही ते. तुम्ही पाहू शकता लिंबामुळे भात किती पांढरा शुभ्र झालेला आहे. चेक करायचं आहे आपल्याला. आता ही त्याची थोडीशी मी वाफ जाऊ देते कारण की भात आपल्याला मोकळा सडसडीत हवा आहे. तर आपण एक शीत घेऊन पाहूया भाताचं, तांदळाचं. हे पहा. भात आपला परफेक्ट शिजलेला आहे. भाताची वाफ जाऊ द्यायची. भात एका बाजूला थंड व्हायला ठेवून देऊयात. एका दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं. तूप तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी बारीक कट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. जास्त जाळायचे नाही. थोडेसे लालसर होईपर्यंत एकसारखे हलवत परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स आपले इथे भाजून झालेले आहेत. आता एका वाटीमध्ये काढून घेते. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला मोजून बरोबर पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. गुळात आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. पण एका वाटीला पाऊण वाटी गूळ हे बरोबर प्रमाण आहे. गूळ आपल्याला इथे फक्त विरघळवायचा आहे तुपामध्ये घालून. याचे आपल्याला कोणताही पाक तयार करायचा नाही. गूळ चांगला वितळला की यामध्ये आपल्याला नारळाचा चव घालायचा आहे. आपण नारळ मगाशी जो फोडला होता त्याची पाठीमागची काळ्या कलरची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. तुम्हाला जर किसून करायचं असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता. फक्त पांढरा भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे नारळाचा. 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी नारळाचा चव आणि त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ असं हे प्रमाण घ्यायचं आहे. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला हा ओला नारळाचा किस चांगला परतून घ्यायचा आहे गुळामध्ये. सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला थोडंसं सैलसर जाणवतं. पण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं घट्टसर जाणवतं. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये काजू, बदाम जे आपण मगाशी ड्रायफ्रूट तुपामध्ये तळले होते ते घालायचे आहेत. ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर एकदा फक्त आपण हलक्या हाताने हे
परतून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे भात, जो मगाशी आपण शिजवून घेतला होता तो. भात घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचा. आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अगोदर आपल्याला हा भात सर्व या मिश्रणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. एकसारखं मिश्र करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला गॅस चालू करायचा आहे. भात हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचा, म्हणजे त्याचे शिते तुटले जाणार नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपला भात हलवून झालेला आहे. आता याची आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढायची आहे. गॅस चालू करूया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगली दणदणीत वाफ काढायची. गॅसची फ्लेम मंद ठेवायची, कारण की गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण असल्यामुळे भात हा खाली लागू शकतो. हे पहा, आपल्या इथे नारळी भात तयार झालेला आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि या रक्षाबंधनसाठी तुम्ही हा नारळी भात अवश्य बनवून पहा. योग्य प्रमाण घेऊन बनवलं तर आपला हा नारळी भात असा अगदी मोकळा, सुटसुटीत, त्याचबरोबर पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा तयार होतो. अगदी पारंपरिक पद्धतीने इथे आपण नारळी भात बनवलेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हां, आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन छानशा रेसिपीबरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.